Welcome student, academic year 2020 and 21. I am Lotte madam. Today I will teaching Science and Technology part 1. Chapter 1 Laws of Motion. या चॅप्टरमध्ये यावर्षी नवीन सिलेबसनुसार काही भाग आपल्याला कट करण्यात आलेला आहे. तर कोणता भाग कट करण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे. आपण पाहूया पेज नंबर 1 वरील कॅन यू टेल जे आहे तर ते आपलं कट करण्यात आलेलं आहे. नंतर याच्यामध्येच लेट्स ट्राय जे दिलेलं आहे ते सुद्धा कट करण्यात आलेलं आहे. थिंक अबाउट इट हा सुद्धा भाग आपला कट करण्यात आलेला आहे. म्हणजे फक्त पेज नंबर 1 वरील आपल्याला थिंक अबाउट इट एवढंच आणि जांभळ्या लाईन मधलं एवढं दोनच फक्त पॉइंट इथं फर्स्ट पेजवरचे आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. We see the motion of several objects every day. म्हणजेच काय तर प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट मोशनमध्ये पाहत असतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर युअर फॅन, युअर व्हेकल्स, एरोप्लेन्स, फ्लाइंग बर्ड्स, वॉकिंग काऊ, बसेस. These are examples of motions, means someone we cannot see the motion. Okay. Sometimes we cannot see motion of an object directly, as in the case of breeze. म्हणजे काही वेळा आपण जे ऑब्जेक्ट आहेत त्यांची मोशन आपण पाहू शकत नाही डायरेक्टली. म्हणजे वाऱ्याची झुळूक आपण पाहू शकत नाही, फक्त फील करू शकतो. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू युअर इन मोशन्स. तर काय एक पर्सन आहे, तो पर्सन जो आहे तो मोशनमध्ये आहे का नाही. म्हणजे तुम्ही बसमधून प्रवास करीत आहात आणि तुमच्या शेजारी बसलेलं पर्सन तो गतिमान आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा तर पर्सन मोशनमध्ये नसणारच आहे. बिकॉज ही इज नॉट इन मोशन बिकॉज ही इज नॉट इट्स पोझिशन. बस इज चेंजिंग इट्स पोझिशन बट पर्सन इज नॉट चेंजिंग its position, so that person is not in the motion. म्हणजेच काय तर तो पर्सन जो बसलेला आहे तर त्याचे जे मोशन आहे तो चेंज होणार नाही, फक्त बसची पोझिशन जी आहे ती आपली चेंज होणार आहे. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मूविंग ऑर नॉट. म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी आपण कोणत्या बाबी विचारात घेतो. तर देअर इज 2 कन्सिडरेशन मस्ट बी टेकन डाऊन. फर्स्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन अँड सेकंड इज एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी और कायनेटिक एनर्जी, बट इट्स आर द लॉन्ग पार्ट्स. You have learned that the motion is a relative concept. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it's said to be motion. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टनी जर जागा चेंज केली तरच आपण त्याला मोशन म्हणतो. अदरवाईज इट्स सेड टू बी रेस्ट. म्हणजे नाही, जर जागा चेंज करत नसेल तर आपण ती स्थिर आहे असं म्हणतो. नाव नेक्स्ट पॉईंट इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट मीन्स विस्थापन अँड डिस्टन्स मीन्स अंतर. लेट्स ट्राय दिस हा चॅप्टर आपल्याला सिलेबसमध्ये नाही, पॉईंट सिलेबसमध्ये नाही, पण आपल्याला कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल देत आहे. लुक ॲट द फिगर 1.1 लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस. तर इथे आपल्याला काय करायचं आहे तर शीतल आणि प्रशांतचं जे घर दाखवलेलं आहे तर काय केले, शीतल जी आहे तर ती काय करते शाळेत जाण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत जाते, संगीताला घेऊन. म्हणजे शीतल आणि संगीता दोघी एकत्र मिळून स्कूलमध्ये जातात. तर शीतल काय करते तिच्या घरून निघताना संगीताच्या घरी जाते. म्हणजे पाथ ए पहा, पाथ एमध्ये 500 मीटर अंतर ती पार करून संगीताच्या घरी जाते आणि संगीता आणि शीतल दोघी मिळून स्कूलमध्ये जातात. म्हणजे पाथ बी म्हणजे 200 मीटर अंतर तेवढं पार करतात. म्हणजे ती 2 स्टॉप घेते. शीतल काय करते संगीताच्या घरी, संगीताच्या घरून स्कूलमध्ये जाते. तर प्रशांत जो आहे तर तो काय म्हणतो शाळेला जायला एक सरळ मार्ग असू शकतो ना, मी संगीताच्या घरी जाण्याची काय आवश्यकता. म्हणून प्रशांत काय करतो डायरेक्ट घरून शाळेच्या
शाळेकडे जातो, म्हणजे मध्ये कुठं थांबत वगैरे काही नाही, असं स्ट्रेट रस्ता असणारा मार्ग बघतो आणि तो जातो. म्हणजेच काय आपल्याला इथं पाहिजे तर बघा, शीतल जी आहे, शीतल आणि संगीता दोघी स्कूलमध्ये मिळून जातात. म्हणजे पाथ ए 500 मीटर आणि पाथ बी 1200 मीटर एवढं जे अंतर पार करते, म्हणजे टोटल आपलं 1700 मीटर झालं. मग हे 1700 मीटर जे अंतर आहे तर ते आपलं आहे डिस्टन्स. ओके, डिस्टन्स म्हणजे लक्षात आलं का, म्हणजे 500 आणि 1200 मिळून जे अंतर होते 1700, तर ते आपलं असेल डिस्टन्स. आणि नंतर प्रशांत हा काय करतो, संगीताच्या घरी न जाता डायरेक्टली स्कूलमध्ये जातो, तर ते जे अंतर आहे 1300 मीटर, तर ते आपलं झालं डिस्प्लेसमेंट. पेज नंबर 2 वरती डेफिनेशन बघा. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन फाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजेच काय तर डिस्टन्स एका पॉईंटमधून ते शेवटच्या पॉईंटपर्यंत जे अंतर आपण पार केलेलं आहे, म्हणजे ट्रॅव्हल केलेलं आहे, तर ते आपलं झालं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट बघा, वेअर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट. यूज युअर ब्रेन पॉवर हा पण पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये यावर्षी नाही, पण उदाहरण लक्षात येण्यासाठी किंवा कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी एक पहिलं उदाहरण देत आहे. तर आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्कल एक दिलेला आहे, तर ए सर्कल दिलेला आहे. ए पॉईंट म्हणजे एका व्यक्तीला, स्वरालीला काय सांगितलं आहे, ए पॉईंटपासून तिला राऊंड मारायचं आहे. मग हे सर्कल पूर्ण करायचं आहे. सर्कल पूर्ण करण्यासाठी तिला सर्कलचा जो रॅडियस आहे तर तो आपला 100 मीटर आहे, एवढा पूर्ण करायचा आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ए आहे आणि फिनिशिंग पॉईंटसुद्धा ए आहे, तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, तर डिस्प्लेसमेंट त्याचं किती असणार आहे, तर 0 असणार आहे. का 0 असणार आहे, तर आपला स्टार्ट पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंटसुद्धा सेम असल्यामुळे डिस्प्लेसमेंट आपलं 0 असेल. ओके, आता खाली दिले बघा, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0 द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रान्सफर बाय इट मे नॉट बी 0. म्हणजेच एखाद्या वस्तूचे डिस्प्लेसमेंट 0 असेल तर त्या वस्तूने कापलेलं जे अंतर आहे ते सुद्धा 0 असू शकतं. नेक्स्ट, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड म्हणजेच चाल आणि वेलॉसिटी म्हणजे वेग. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. म्हणजेच काय तर एक कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. दिस इज द फॉर्म्युला अँड डेफिनेशन ऑफ स्पीड. स्पीड म्हणजे काय, तर आपण बाईक चालवतो, बाईक चालवत असताना आपण किती डिस्टन्स कवर केलं, किती तासामध्ये, हे आपण करतो. समजा उदाहरण द्यायचं झालं तर 60 किलोमीटर कव्हर केलं आपण 1 आवरमध्ये. म्हणजेच त्याला आपण काय करणार, 60/1 ने डिवाईड केल्यानंतर आपलं उत्तर येणार 60. म्हणजे आपलं स्पीड काय असणार, 60 किलोमीटर पर आवर. यावरून आपण स्पीड काढू शकतो. परंतु जर आपल्याला विचारलं व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर किंवा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे बघा विस्थापन आणि लागलेला वेळ, हे आपला फॉर्म्युला असेल. म्हणजे कव्हर केलं किती आणि किती वेळात कव्हर केलं हे आपण डिस्टन्स. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी युनिट्स आर सेम, सेकंड, 1 minute, hours. Okay, unit are used 1 year, can also be used a unit of time. Always remember, यावर्षी सिलेबसमध्ये नाही आहे. पेज नंबर 3 वरती या. इन द फर्स्ट एक्झाम्पल, ऑन फर्स्ट पेजवरती द एक्झाम्पल दिलेलं आहे. लुक ॲट द डायग्राम. The straight line distance between the house of Sheetal and Sangeeta is 500 meter, and that between Sangeeta's house and school is 120 meters. Also, the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. Suppose Sheetal take 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there. then म्हणजेच काय आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, तर पेज नंबर 1 वरती दिलेलं आहे तेच उदाहरण आपण इथं पुढे घेतलेलं आहे. शीतल आणि संगीता यांच्या घरामधील जी सरळ रेष आहे तर
म्हणजे शीतलला संगीताच्या घरी जायला आपल्याला 500 मीटर अंतर लागते. पाथ ए आपण पाहिला होता. नंतर संगीताच्या घरी आणि शाळेचं अंतर 1200 मीटर आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अर्थात काय तर शीतलचं घर आणि शाळा यांच्यामधले सरळ जे अंतर आहे तर 1300 मीटर आहे. तर आपल्याला काय सांगितले, समजा शीतलला संगीताकडे जाण्यासाठी 5 मिनटं लागतात आणि तिच्या घरापासून तिला शाळेत जायला 24 मिनटं लागतात. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, शीतल स्पीड अलॉंग पाथ ए म्हणजे शीतलची ए पाथवरील जी आपली स्पीड आहे किती तर ते बघायचं आहे. तर स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम आहे. डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू 500 मीटर अपॉन 5 मिनिट्स. त्याला डिवाइड केले की 100 मीटर पर मिनिट असं आपलं ॲन्सर येईल. नंतर आपल्याला काय सांगितलं, शीतल स्पीड अलॉंग पाथ बी म्हणजे शीतलची बी मार्गावरून किंवा बी पाथवरील जी स्पीड आहे तर ते बघायचे. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम आहे बघा. तर इज इक्वल टू आपण पाथ बी किती आहे तर 1200 मीटर्स अपॉन 24 मिनिट्स. त्याला डिवाइड केलं की इज इक्वल टू 50 मिनिट्स पर मिनिट. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, शीतल जी आहे स्पीड आपलं पाथ बीवरचं पाहिलेलं आहे तर किती आहे तर 1200 मीटर. 1200 मीटरला किती वेळ लागतो तर 24 मिनटं लागतात. म्हणजे 24नं 1200ला भागलं असतात आपलं 50 मीटर हे आपलं पर मिनिट हे आता उत्तर येईल. आता नंतर काय सांगितलं, शीतल ॲव्हरेज स्पीड म्हणजे शीतलचं सरासरी जे स्पीड आहे किती तर ते काढायचं. सरासरी स्पीड काढण्याचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. तर आता टोटल डिस्टन्स किती लागलेला आहे तर बघा 1200 मीटर प्लस 500 मीटर मी टोटल 1700 मीटर. टाईम 24 मिनिट प्लस 5 मिनिट्स मी 29 मिनिट्स. 29नी 1700ला डिवाइड केलं तर आपलं 58.6 मीटर ॲन्सर येईल पर मिनिट. तर आता पुढं काय सांगितलं आहे, शीतल्स वेलॉसिटी म्हणजे शीतलची बघा आपल्या सरासरी तिचा वेग काढायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे. म्हणजे प्रत्यक्ष केलेलं विस्थापन आणि लागलेला टाईम किती आहे तर आपलं डिस्प्लेसमेंट किती आहे तर 1300 मीटर आणि टाईम 29 मिनिट्स. 29नी 1300ला डिवाइड केला असता तर आपलं शीतलची वेलॉसिटी किती येते बघा 44.83 मिनिट्स पर मिनिट. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूयात. थँक्यू.